दिसते. साक्षी आवाज येतोय? साक्षी आवाज येतोय का? Yes, sir. ठीक आहे. सो आपला जो पॉईंट चालू होता बघा लास्ट याच्यामध्ये, आपण ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट चालू केलेलं होतं. ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रामर रूल बघितला. ओके, हा आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन बघायचं आहे ह्या लेक्चरमध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, सिम्पल आहे बघा. समजा एक ट्रायंगल तुम्हाला इथे दिलेला आहे. ओके, समजा हे ट्रायंगल ए बी सी आणि ह्या ट्रायंगलचे तुम्हाला कॉर्डिनेट्स माहिती आहेत. समजा एचा कॉर्डिनेट आहे x1, y1, बीचे कॉर्डिनेट्स आहे x2, y2 आणि सीचे कॉर्डिनेट समजा x3, y3. ओके, आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ह्या ए बी सीचा ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, सो याचा फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट, एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी, area of triangle ABC is equal to 1/2 determinant of इथे येतं x1 y1 1 x2 y2 1. म्हणजे पहिल्या रोमध्ये मी x1 y1 घेतला आणि झेड कॉर्डिनेट 1 घ्यायचा आहे, कारण तो आपल्याकडे नाही ना. सो झेड म्हणजे थर्ड कॉलम जो असेल तो आपला 1 1 1 असेल. ठीक आहे, तो झाला x1 y1 1, x2 y2 1 आणि झालं x3 y3 1. दिस इज द ओनली सिम्पल फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आणि 1/2ने त्या डिटर्मिनंटला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय येऊ शकतो बघा, की कधी कधी तुमची डिटर्मिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते आहे. बरोबर, तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर तुम्हाला ती पॉझिटिव्ह घ्यायची आहे. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल, इथं वाटलंच मी लिहून ठेवतो, एरिया ऑफ ट्रायंगल एन या इथं नाव ए बी सी म्हणून ए बी सी इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. जर तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह जरी आली तर तुम्ही त्याला काय घेऊ शकता, पॉझिटिव्ह घेऊ शकता. ठीक आहे, सो यावरचे आपण काही क्वेश्चन्स घेऊया. याच्यामध्ये आणखीन एक रिमार्क तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट रिमार्क आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट रिमार्क. इम्पॉर्टंट रिमार्क असा आहे, इफ एरिया ऑफ ट्रायंगल इज अ 0, जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 असेल देन द गिवन पॉईंट्स, ज्या गिवन पॉईंटसाठी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल विचारला होता, जर एरिया ऑफ ट्रायंगल जर 0 येत असेल तर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. गिवन पॉईंट काय असतील, गिवन पॉईंट असतील तुमचे कोलिनियर. ओके, कोलिनियर म्हणजे काय, ते सगळे पॉईंट्स एका लाईनवरती असतील. समजलं. सो हा इम्पॉर्टंट रिमार्क तुम्हाला लक्षात ठेवायचा, इफ द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 0 देन गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. ओके, ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूया एक्झाम्पलला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आणखी एक ॲप्लिकेशन आहे, कन्सिस्टन्सी ऑफ द इक्वेशन. सो ते आपण बघूया. अगोदर आपण स्टडी करूया बघा एरिया ऑफ ट्रायंगल. सो क्वेश्चन नंबर 11 आहे बघा बुकमध्ये. एक्झरसाइज आपली 4.3 ना, चेक करतो. मायनस 4.2 आहे सर. आपली ही एक्झरसाइज किती आहे, 4.2 का 4.3 आहे? 4.2. नाही 3 असेल ना. 4.2 तर प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट होता.
ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स 4.3 आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर माझं पण रॉंग झाला. 4.3 बरं करेल आपली एक्झरसाइज आहे. आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल 5. ठीक आहे. सर 4.2 मधले पण काही क्वेश्चन बाकी आहेत ना? 4.2 बाई तुम्हाला मी होमवर्क दिलेत ना, कोणते बाकी मला सांगा बरं. 4.2चे तुम्ही मला होमवर्क करून पाठवलेत. फक्त क्वेश्चन नंबर 5 आणि 4 तुम्हाला होमवर्क दिला होता 4.2 मध्ये. बरोबर बरोबर ना? हो. येस सर. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 5 आहे. आवाज येतोय ना माझा? Find the area of triangle. Find the area of triangle whose vertices are. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल तुम्ही करा, सिम्पल येत आहे. सेकंड मी एक सांगतो तुम्हाला, बाकी तुम्ही करू शकता. 3/2, 1 क्यूब आहे 4,2 आणि आर आहे 4, -1/2. ठीक आहे. इथं तुम्हाला पी क्यू आर फाइंड आउट करायचं आहे. सो इथं आपण एक सिम्पल ट्रायंगल ड्रॉ करूया. समजा इथं मी ट्रायंगल ड्रॉ केलं. ओके. पी 3/2, 1 क्यूब 4, 2 आणि आर 4, -1/2. सो सिम्पल फॉर्म्युला काय आपला, एरिया ऑफ ट्रायंगल. आता जे नाव आहे ते घेतो मी. पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इन द डिटर्मिनंट. पीची व्हॅल्यू 3/2, 1. सो इथं 1, झेडचा कॉर्डिनेट 1 घ्यायचा. आता सेकंड रोमध्ये मला क्यूचे कॉर्डिनेट लिहायचे. सो इथं 4, इथं 2, इथं परत 1. त्यानंतर आरमध्ये म्हणजे थर्ड रोमध्ये मला आरचे कॉर्डिनेट्स लिहायचे. सो इथं 4, -1/2 आणि 1. ठीक आहे. आता हा जो बाहेरचा 1/2 तुम्हाला दिसतोय ना, तो कम्प्लीट याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो फक्त डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे, खूप सिम्पल आहे. सो 1/2 इन द कर्ली ब्रॅकेट घेतला मी. 3/2 इन ब्रॅकेट. 3/2चा कॉलम, 3/2चा रो तुम्ही स्किप करा. 2 × 1 किती 2, -1/2 × 1 मायनस प्लस होईल 1/2 मायनस. आता हा 1चा कॉलम, 1चा रो स्किप केला. 4 × 1 4, -4 × 1 4 प्लस 1 इन ब्रॅकेट. 1चा कॉलम, 1चा रो स्किप केला. 4 × -1/2 किती झालं हे? 4 × -1/2 तो झाला -2 मायनस हा 4 × 2 8. ठीक आहे. सो इज इक्वल टू 1/2. सिम्प्लिफाय करतो मी याला आता. सो झाला 3/2 इन ब्रॅकेट. हे 2 2 जा 4 + 1 किती, हा झाला 5/2 मायनस. नंतर 4 - 4 किती इथं 0. ओके. प्लस -2 -8 किती झाला इथं, इथं झाला -10. सो इज इक्वल टू 1/2. आता करा मल्टिप्लिकेशन. 3 × 5 किती इथं 15 आणि 2 × 2 किती इथं 4 -10. -10 म्हणजे इथं 10चा डिनॉमिनेटर 1 आहे. करेक्ट. ओके. सो हे झालं बघा 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 50 × 1 15 मायनस 4 × 10 40 डिवाइडेड बाय 4. सो इज इक्वल टू 1/2. हा 15 - 40 किती होईल, हा झाला -25 बरोबर, डिवाइडेड बाय 4. आता ह्या 2ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे हा -25 डिवाइडेड बाय 8 आला. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे बघा, की आपण इथं आता वरती लिहिलं की एरिया ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तो कधीच निगेटिव्ह नसणार आहे. सो जरी तुमचं आन्सर निगेटिव्ह जरी आलं, इथं एक लाईन द्यायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल is always positive. Therefore
फायनल व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती झाला 25/8 स्क्वेअर युनिट्स. हे झालं आन्सर पहिल्याचं. ठीक आहे. दिस इज द आन्सर. समजलं का कसं फायनल करायचं एरिया ऑफ ट्रायंगल? समजला का नाही? तुम्हाला फक्त सिम्पली डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. आवाज येतो ना रे माझा? येस सर. हां हां. काय तुमचा रिप्लाय नाही म्हणून म्हणलं समजलं का नाही समजलं. ओके, तुम्हाला फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये. सो यातला फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल तुम्ही करा. फर्स्ट एक्झाम्पलचे कॉर्डिनेट्स आहेत 5,8, बी 5,0 आणि सी 1,0 आणि थर्डमध्ये आहे यम 0,5, एन -2,3 आणि टी 1,-4. ठीक आहे. ओके. आता याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आहे फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. फाइंड द एरिया ऑफ quadrilateral whose vertices are ओके. तुम्हाला वर्टायसेस दिले मी डायरेक्टली त्या डायग्राम ड्रॉ करून त्याचे वर्टायसेस लिहितो. एक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दिला आहे बघा. क्वाड्रिलॅटरल तुम्ही कसाही ड्रॉ करा. ओके. आपण कारण ॲप्रॉक्सिमेशनमध्ये ड्रॉ करतो सगळं. समजा मी त्याला ॲज अ पॅरॅलॉग्राम म्हणून ड्रॉ केलं. ठीक आहे. त्याचे कॉर्डिनेट्स काय बघा. एचे कॉर्डिनेट्स आहे -3,1, बीचे कॉर्डिनेट्स आहे -2, -2, सीचे कॉर्डिनेट्स आहेत 3,-1 आणि डीचे कॉर्डिनेट्स आहेत 1,4. ठीक आहे. आता याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचा. आता याला काय करा, 2 ट्रायंगलमध्ये कन्वर्ट करा. सो मी काय करतो, ए पासून सी एक डायगोनल ड्रॉ केला. हा जर मी डायगोनल ड्रॉ केला तर इथं एक एरिया होतोय आपला पहिला आणि इथं दुसरा एरिया होईल. म्हणजे आता 2 काय तयार झाले, हे सिम्पली 2 ट्रायंगल तयार झालेत. ओके. सो वी कॅन राईट हिअर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. 2 ट्रायंगल आहे. पहिला ADC ADC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता होईल ABC. बरोबर. या 2 ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट फक्त काय करा, फाइंड आउट करून त्यांची ॲडिशन करा. वी गेट द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके. सो मी फर्स्ट फाइंड आउट करतो नाव. एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 1/2. परत लक्ष द्या, मी परत सॉल्व करतो. हे पहिल्या रोमध्ये काय येतील, तुम्ही नाव कसं दिलं बघायला, ADC दिलं. बरोबर. सो एचे लिहायचे पॉईंट्स पहिल्या रोमध्ये. एचे पॉईंट्स काय येतील -3, 1 आणि झेड कॉर्डिनेट 1 घ्यायचा. त्यानंतर डीचे कॉर्डिनेट्स 1, 4, झेड कॉर्डिनेट 1 घ्यायचा. आता सीचे कॉर्डिनेट्स 3, -1, 1. ओके. सो इज इक्वल टू 1/2. आता हे बघा, हे होईल -3 इन ब्रॅकेट -3चा कॉलम -3चा रो स्किप केला. 4 × 1 किती 4 -1 × -1 किती झाला, हा -1 झाला. सो डायरेक्ट तुम्ही लिहू शकता बघा -+1. बरोबर. 4 × 1 4, हे -+1. नंतर -1 इन द ब्रॅकेट -1चा रो आणि कॉलम स्किप केला. 1 × 1 1, -3 × 1 3. नेक्स्ट +1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप केला. 1 × -1 -1, -3 × 4 किती झाला 12. ठीक आहे. होल ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं बघा 1/2. सो -3 4 + 1 किती 5, -1 1 - 3 किती -2 प्लस हा 12 ना. -1 -12 किती झाला तो -13. ठीक आहे. सो 1/2
मायनस 3 इंटू 5 झाला -15, हे मायनस मायनस +2 आणि हा -13, बरोबर आहे. -13 झाला -26, मायनस बघा -15 + 2 किती -13, -13 -26 आणि तुम्ही त्याला डिवाइड करताय 2 ने, म्हणजे हा झाला -13. बट एरिया नेवर बी निगेटिव्ह, इथे लिहायचं आहे बट एरिया ऑफ ट्रायंगल नेवर बी निगेटिव्ह. कोणताच एरिया निगेटिव्ह नसतो बरं का, नेवर बी निगेटिव्ह. therefore area of triangle ADC is equal to किती झाला हा 13 स्क्वेअर युनिट्स, बरोबर. ADCचा आन्सर आलं. आता सेम पुढचा ट्रायंगल घ्यायचा तुम्हाला ABC, ठीक आहे. सेकंड आहे नाव एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू परत 1/2 अगोदर एचे कोऑर्डिनेट्स काय तिथं -3 1, सो झालं -3 1 झेड कोऑर्डिनेट 1, बीचे कोऑर्डिनेट्स -2 -2 1 आणि सीचे कोऑर्डिनेट्स 3 -1 1 3 -1 आणि 1 करा फाइंड आउट. सो 1/2 -3 इन ब्रॅकेट, -3चा कॉलम आणि रो स्किप केला, -2 इंटू 1 -2 मायनस मायनस +1 -1 इन ब्रॅकेट किती होईल 1 इंटू -2 -2 -3 इंटू 1 3 +1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, -2 इंटू 1 +2 आणि -3 इंटू 2 6, ठीक आहे. सो 1/2 ठीक आहे. सो -3 आतमध्ये किती रे -2 + 1 -1 हां -1 -2 -3 -5, बरोबर. आणि हा 2 + 6 किती झाला 8 झाला. सो झाला 1/2 -3 ओके -5 +8 म्हणजे हे झालं 3 + 5 8 8 + 8 16. सो 1/2 इंटू 16, सो किती झाला आन्सर 8 झाला, ठीक आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 8 स्क्वेअर युनिट्स. मग देअरफॉर आपला आन्सर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे ना. ADC किती आला आपला 13 आणि हा 8, सो 13 + 8, सो वी गेट आन्सर इज 21 स्क्वेअर युनिट्स. 4 मार्काचा सिम्पल क्वेश्चन आहे बघा थेरी पेपरचा, ओके. समजलं आहे. सो काय केलं मला क्वाड्रिलॅटरचा एरिया फाइंड आउट करायचा होता. सिम्पली त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. सो 2 ट्रायंगल तयार झाले, 2 ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड आउट केला आणि आपल्याला काय भेटलं बघा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. ओके, आन्सर इज 21. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला विचारलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के if the area of triangle whose vertices are P दिलाय तुम्हाला k, 0, Q दिलाय तुम्हाला 2, 2, R 4, 3 is 3/2 स्क्वेअर युनिट्स, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता एरियाची व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला एरिया 3/2 स्क्वेअर दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 3/2 स्क्वेअर युनिट्स हे तुम्हाला गिवन आहे. तर तुम्हाला तो के फाइंड आउट करायचा आहे, कोऑर्डिनेट.
सो काय करायचं माहिती आहे का अशा केसमध्ये कोऑर्डिनेट्स मी लिहून घेतो हां 1/2 हे बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 हां पी के 0 1 पीचे कोऑर्डिनेट्स हां त्यानंतर क्यूचे कोऑर्डिनेट्स 2 2 1 आरचे कोऑर्डिनेट्स 4 3 1 ओके. आता नेक्स्ट स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं एरिया तुम्हाला 3/2 दिला बट आपण बघा वरती 2-3 एक्झाम्पल जे सॉल्व केले 2 एक्झाम्पल त्यामध्ये काय होतं इथं तुमचा ट्रायंगलचा एरिया निगेटिव्ह आला होता दिसतोय का हे ट्रायंगलचा एरिया म्हणजे डिटर्मिनंटचा आन्सर तुमचं मायनस आलं होतं. नंतर पहिल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुमचं आन्सर मायनस आलं होतं. सर्व काय लक्षात घ्यायचं आपण की तुमचं डिटर्मिनंटचा आन्सर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही येऊ शकतो. कारण हे बघा आता इथं तुमचा आन्सर डायरेक्टली पॉझिटिव्ह आला इथं पॉझिटिव्ह आलं म्हणजे डिटर्मिनंटचं तुमचं आन्सर याचं जे आन्सर असतं याचा आन्सर तुमचं पॉझिटिव्ह पण असेल किंवा निगेटिव्हसुद्धा असेल दोन्ही पण पॉसिबिलिटी आहे बरोबर. बट एरिया ऑफ ट्रायंगल लिहिताना आपण काय लिहितो माहिती एक स्टेटमेंट लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल नेवर बी निगेटिव्ह म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह करून देतो. म्हणजेच इथं जे तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल जो दिला आहे बघा 3/2 हा तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कन्सिडर करायचा आहे. म्हणजेच काय लिहायचं इथं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर जी आपली व्हॅल्यू लिहायची आहे ±3/2 ठीक आहे इज इक्वल टू इथं 1/2 बाकी ॲज इट इज के 0 1 2 2 1 4 3 1 ओके. सो दोन्हीकडचा 2 2 कॅन्सल इथं येत आहे बघा ±3 इज इक्वल टू हे बघा आता के इन ब्रॅकेट केचा कॉलम केचा रो स्किप केला 2 × 1 2 -3 × 1 3 -0 मग सगळं 0 होऊन जाईल +1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप केला हे किती होईल बघा 2 × 3 6 -4 × 2 8. सो दिस इज ±3 इज इक्वल टू 2 -3 -1 आणि इथं 6 - 8 किती -2 ओके ना. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय आलं ±3 इज इक्वल टू -k -2 आला. सो तुम्हाला इथं दोन व्हॅल्यू करून द्यायचं म्हणजे कसं -k -2 एकदा +3 घ्या किंवा -k -2 काय घ्या -3 घ्या ओके. इथं -3 मल्टिप्लाय केल्यावर काय होईल k प्लस होईल 2 प्लस होईल बट 3 मायनस होईल मग k इज इक्वल टू काय झाला हा -3 2 इकडं जाऊन काय होईल -2. सो -3 -2 किती -5 के झाला -5. सिमिलरली इथं आता -3 थ्रूआउट मल्टिप्लाय करा -3 मल्टिप्लाय केल्यावर काय होईल के +2 इज इक्वल टू 3 होईल ठीक आहे. मायनस हे मायनसचं प्लस झालं हे मायनसचं प्लस झालं हे मायनसचं प्लस झालं मग के काय झाला 3 - 2 किती ओके. देअर फोर केच्या तुमच्या दोन व्हॅल्यू के इज इक्वल टू 1 और के इज इक्वल टू -5 ठीक आहे. समजला क्वेश्चन हा हे झाला बघा आपला आन्सर ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 examine the collinearity of the following points. कोलिनिअरिटीचं मिनिंग काय बघा इथं मी तुम्हाला सांगितलं आपण एक रिमार्क दिला होता स्टार्टिंगला. कोलिनिअरिटी म्हणजे सगळे पॉईंट्स तुमचे एका लाईनवरती आहे. जर तुम्हाला जर शो करायचं असेल की तुमचे पॉईंट्स गिवन कोलिनियर आहे किंवा नाही तर फक्त काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करा. जर तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल हा जर 0 जर येत असेल ओके इफ द एरिया ऑफ ट्रायंगल इज 0 देन गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. बस तेवढंच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ओके ह्या क्वेश्चनमध्ये ओके. सो मी इथं एक क्वेश्चन घेतो जर 0 आलं तर कोलिनियर 0 जर नसेल तर नॉन कोलिनियर. मी इथं एक्झाम्पल घेतो बघा थर्ड घेतो मी आधी एल आहे 0,1/2 एम आहे 2,-1 आणि एन आहे -4,7/2.
तिथे लिहितो बघा आन्सरमध्ये आता. टू प्रूव्ह गिवन पॉईंट्स आर कोलिनियर, points are collinear, area of triangle इथं नाव काय लागतं LMN इज इक्वल टू 0. जर तुम्हाला जर गिवन पॉईंट्स कोलिनियर प्रूव्ह करायचे असेल तर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. मग आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल LMN याला फाइंड आउट करू. सो हा झाला 1/2, एलचे कॉर्डिनेट 0, 1/2 1 बरोबर. M 2 -1 1 आणि N -4 7/2 1. करेक्ट का? ओके. आता बघा आपण डिटर्मिनंट सॉल्व करू. सो 1/2 पहिला 0 आहे तर 0 होऊन जाईल. -1/2 इन ब्रॅकेट 1/2चा कॉलम 1/2चा स्किप केला. 2 × 1 2 -4 × 1 -4 मायनस ते +4 होईल बरोबर. +1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप करा. 2 × 7/2 किती झाला, हा 7 झाला. समजतं ना. 2 2 कॅन्सल होईल. त्यानंतर -4 ठीक आहे. सो 1/2 0 इथं -2 + 4 किती 6 म्हणजे 1/2 बाहेर आहे, आतमध्ये 6 आला आणि 7 - 4 किती झाला, हा 3 झाला बरोबर. ओके. सो इज इक्वल टू हे बघा आता 1/2 इंटू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येईल रे, इथं काय होईल 2 3 6 झाला. दॅट मीन्स हा -3 + 3 -3 + 3 झाला 0. दॅट मीन्स 1/2 इंटू 0. तुमचा आन्सर आला 0. सो कॅन राईट ॲज एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 0. देअरफॉर गिव्हन पॉईंट्स आर कोलिनियर. ठीक आहे, हे झालं आपला आन्सर. सो सिम्पल होतं का नाही. आता लक्षात तुम्हाला गिवन पॉईंट्स हे तुमचे डायरेक्टली कोलिनियर असतील कधी विथ द एरिया ऑफ ट्रायंगल इज 0. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, मला क्विक आन्सर सांगा लगेचच आन्सर सांगा की एरिया ऑफ ट्रायंगल तुमचा किती येतोय. म्हणजे पॉईंट्स कोलिनियर आहे किंवा नाही हे शो करायचं आहे. सेकंड क्विक करून सांगा P 3, -5 Q 6, 1 and R 4, 2. सांगा लवकर मला. एरिया ऑफ ट्रायंगल करा फाइंड आउट. एरिया ऑफ ट्रायंगल किंवा 0 जर आला तर पॉईंट्स आर कोलिनियर. 0 जर नसेल येत तर व्हॅल्यू सांगा मला किती येते. 15/2 येते म्हणजे पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, नॉन कोलिनियर. ओके. ट्रायंगल P किंवा तुमचा 15/2 येतोय. सो कॅन राईट हिअर देअरफॉर हे बघा असं लिहायचं. देअरफॉर ॲज लिहा अगोदर आहे का. ॲज एरिया ऑफ ट्रायंगल PQR is not equal to 0. Therefore, given points are not collinear. हे झालं आन्सर. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आहे जो तो तुम्ही होमवर्क म्हणून करा. आता लास्ट ॲप्लिकेशन आहे आपलं थर्ड वन. टू चेक कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. टू चेक consistency of the given equations. ठीक आहे. सो याला चेक कसं करायचं. समजा मी 3 इक्वेशन इथं कन्सिडर करतो. इक्वेशन 3 असतील बट अननोन माझ्याकडे 2 आहेत. सपोज कन्सिडर करा लेट समजा a1x + b1y
plus c1 is equal to 0, a2x plus b2y plus c2 is equal to 0 आणि a3x plus b3y plus c3 is equal to 0. So these are the three simultaneous equations. Okay, so we can write here, if the above equations are satisfied by same values of x and y, same values of x and y, म्हणजे इथं जे तुम्हाला दोन व्हेरिएबल दिसतात ना रे, एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल दिसतात. जर तुमचे हे तिन्ही जरी इक्वेशन सेम व्हॅल्यू जर सॅटिस्फाय करत असतील, म्हणजे एक्स आणि वायची सेम व्हॅल्यू काहीतरी आणि हे तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे. ओके, अशी जर कंडिशन असेल, if the above equations are satisfied by same values of x and y, then these equations are said to be consistent equations. यांना आपण काय म्हणणार, कन्सिस्टंट इक्वेशन्स म्हणणार. ठीक आहे. मग आता गिवन आपल्याला कन्सिस्टंट, आपल्याला काही तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायचं. या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे की गिवन इक्वेशन म्हणजे दिलेलं इक्वेशन कन्सिस्टंट आहे किंवा नाही, मग आपल्याला ते चेक करायचं आहे. बघा, ॲप्लिकेशनचंच नाव आहे टू चेक. मग कसं चेक करणार? सो सिम्पल कंडिशन आहे, इफ the given equations are consistent, जर गिवन इक्वेशन जर कन्सिस्टंट असतील, देन ओके, सो डिटर्मिनंट, ह्या तीन इक्वेशनचा डिटर्मिनंट इक्वेशन बघून घ्या रे. मी कॉन्स्टंटला, तिन्ही कॉन्स्टंटला काय केलं आहे, लेफ्ट साईडला घेतलं, इक्वल टू 0 ठेवलेला आहे आपण. ठीक आहे ना, इक्वल टू काय ठेवलं आहे आपण, 0 ठेवलेला आहे. सो हे बघा, पहिल्या इक्वेशनचे कोएफिशियंट्स काय येतील, a1 b1 c1, a1 b1 c1. सो इक्वेशन ऑलवेज ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं बरं का. कॉन्स्टंटला तुम्हाला इक्वल, म्हणजे कॉन्स्टंटला तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, इक्वल टू 0 पाहिजे. ठीक आहे ना, किंवा मग सगळेच व्हॅल्यूज तुमच्या c1 c2 c3 ह्या इक्वल टूच्या पुढं पाहिजे राईट साईडला. सो आपण हाच पॅटर्न फॉलो करू की कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्या इक्वल साईनच्या पुढं असतील, लेफ्ट साईडला असतील. ठीक आहे. सो a1 b1 c1, दुसरं a2 b2 c2, तिसरं a3 b3 आणि c3. याचा आन्सर किती आला पाहिजे, 0. जर याचा आन्सर जर तुमचा 0 येत असेल तर वी कॅन राईट गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. 0 जर येत असेल तर गिवन इक्वेशन्स आर नॉट कन्सिस्टंट. समजलं? ओके, सो सेम एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 3 आहे. कन्सेप्ट खूप सिम्पल आहे बघा. कन्सिस्टंट चेक आहे किंवा नाही चेक करण्यासाठी फक्त गिवन इक्वेशनचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंट जर तुमचा 0 येत असेल तर गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, आणि द डिटर्मिनंट इज नॉट 0, जर तुमचा डिटर्मिनंट 0 जर येत असेल तर गिवन इक्वेशन्स आर नॉट कन्सिस्टंट. ओके, क्वेश्चन नंबर 3, एक एक्झाम्पल बघा. इथूनचं मी एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व करतो. समजा तुम्हाला दिलं आहे 2x plus 3y minus 4 is equal to 0, x plus 2y is equal to 3, आणि 3x plus 4y plus 5 is equal to 0 असं दिलं आहे. ठीक आहे. आता इक्वेशन कन्सिस्टंट आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. आता हे बघा, पहिलं इक्वेशन जर तुम्ही बघितलं ना तर बरोबर आपल्याला गिवनच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे इक्वल टू 0 पाहिजे. सो आहे. सेकंड इक्वेशनमध्ये इक्वल टू 3 आहे. ठीक आहे. सो इथं चेंज करा. इथं काय चेंज करायचं आहे, एक्स प्लस 2y, 3ला लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे काय होईल, -3 इज इक्वल टू 0. आणि तिसरं इक्वेशन पुन्हा आपल्या गिवन फॉर्मॅटमध्ये येईल. ओके, सो आपण याचा काय फाइंड आउट करू, डिटर्मिनंट फाइंड आउट करू. सो पहिल्या इक्वेशनचे कोएफिशियंट्स काय, 2 3 -4. सेकंड सेकंड इथं 1 2 -3 1 2 -3. आणि थर्ड
3 4 आणि 5 बरोबर. करा फाइंड आउट आता. बघा याला फाइंड आउट कसं करणार आपण. 2 इन ब्रॅकेट 2चा रो 2चा कॉलम स्किप केला. ठीक आहे. काय राहिलं बघा. 2 इंटू 5 10 मायनस मायनस प्लस 12 मायनस 3 इन ब्रॅकेट 3चा कॉलम 3चा रो स्किप केला. 1 इंटू 5 5 मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 9 मायनस 4 इन ब्रॅकेट 4चा कॉलम 4चा रो स्किप केला. 4 इंटू 1 4 मायनस 6. मग एक झाला बघा. 10 प्लस 12 22 22 इंटू 2 हे का नाही. मायनस 3 5 प्लस 9 किती 14 बरोबर. आणि मायनस 4 4 मायनस 6 किती मायनस 2. हे झालं 44. हे झालं मायनस 48 सॉरी 42 मायनस मायनस झालं प्लस 8. ओके. मग किती होईल बघा. 44 प्लस 8 झालं तुमचा 52. 52 मायनस 42 आन्सर किती येत आहे रे 10. ओके. आन्सर 10 आलं. दॅट मीन्स इट इज नॉट इक्वल टू 0. सो कॅन राईट ॲज determinant is not equal to 0, therefore given equations are not कारण 0 नाही आला ना तुमचा. हे नॉट इक्वल टू बरोबर आहे. नॉट इक्वल टू 0, therefore given equations are not consistent. सोपं आहे का नाही. ओके. तो एक मला लवकर सांगा फाइंड आउट करून काय आन्सर येईल. यातलं पहिलं एक्झाम्पल येते 2x मायनस वाय प्लस 3 इज इक्वल टू 0. 3x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. 11x प्लस 2y मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके. याचा डिटर्मिनंट करा फाइंड आउट बघा काय येतं. 0 जर आला तर गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. 0 जर नसेल तर गिवन इक्वेशन्स आर नॉट कन्सिस्टंट. क्विक. मॅडम आपले मॅथचे पार्ट 1चे बुक आहे का खाली. मला एक लागत होतं. हां राहू दे जाताना घेऊन जाईल मी. येस सर कन्सिस्टंट आहे. डिटर्मिनंटचा आन्सर 0 येत आहे. ओके. सो कॅन राईट ॲज डिटर्मिनंट इज इक्वल टू 0, देअरफॉर गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. ओके. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये तेवढं तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. थर्ड एक्झाम्पल. हां आता यातला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला के फाइंड आउट करायचं आहे. फाइंड के if the following equations are consistent. If the following equations are consistent. ठीक है. ओके. सो म्हटलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करतो. सेकंड तुम्ही करा घरी गेलो तर ट्राय. म्हणजे घरीच येतो मी नंतर ट्राय करा आपल्या इथे संपल्यावर. पहले इक्वेशन दे रहे तुम्हाला 2x प्लस 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. 2x प्लस 4y मायनस k इज इक्वल टू 0. x मायनस 2y प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. इथं लिहायचं बघा. गिवन इक्वेशन तुम्हाला डायरेक्टली कन्सिस्टंट दिलेलं आहे म्हणजे डिटर्मिनंटचा आन्सर 0 येतो आहे. यू कॅन राईट हिअर ॲज गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. गिवन equations are consistent. Given ever given equations are consistent, therefore determinant is equal to directly 0. Okay. So can I find out determinant value काय येते. So we can write here
कोएफिशिएंट लिहा फक्त 2 3 minus 2 ओके डिटर्मिनंट इज इक्वल टू 2 3 minus 2 2 4 minus 1 2 4 minus 1 आणि 1 minus 2 3 1 minus 2 आणि 3 ओके याचा आन्सर किती आहे तुमचं 0 आहे आपल्याला के फाइंड आउट करायचं आहे हां इथं के लिहायचं राहिला म्हणजे तिथं त्याची कोएफिशिएंट दिले ओके म्हणजे पहिलं बघा 2 3 minus 2 दुसरं 2 4 minus के आणि 1 minus 2 इथं 3 के ठीक आहे इज इक्वल टू 0 सो बघा 2 इन ब्रॅकेट 2चा कॉलम 2चा रो स्किप केला झाला 12 के माइनस 2 के ठीक है माइनस 3 इन ब्रॅकेट 3चा कॉलम 3चा रो स्किप केला 3 गुणे 6 6 के माइनस हे माइनस माइनस प्लस होईल प्लस के माइनस 2 इन ब्रॅकेट 2चा कॉलम 2चा रो स्किप केला 2 इंटू माइनस 2 माइनस 4 इज इक्वल टू किती 0 आहे करा सिम्प्लिफाय इथं 12 माइनस 2 किती रे 10 के म्हणजे 2 इंटू 10 के माइनस 3 इंटू आतमध्ये 6 के प्लस के 7 के माइनस हे माइनस 4 माइनस 8 बाहेर माइनस 2 आहे आतमध्ये माइनस 8 आहे इज इक्वल टू 0 झालं बरोबर हे झालं बघा 20 के हा किती झाला माइनस 21 के बरोबर आणि माइनस माइनस प्लस 16 इज इक्वल टू 0 माइनस 21 प्लस 20 माइनस के इज इक्वल टू माइनस 16 तिकडे जाऊन तो माइनस आला माइनस माइनस कॅन्सल सो व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू किती आली 16 समजलं हे जर इक्वेशन कन्सिस्टंट असेल तर डिटर्मिनंट डायरेक्टली 0 घ्यायचा आणि आपली अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायची हे आपण व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटमध्ये पण बघितलेलं आहे अननोन व्हॅल्यू कशा फाइंड आउट केल्या जातात ओके ठीक आहे सो अटेंडन्स चेक करतो मी कोण कोण प्रेझेंट आहे साक्षी गिरवले प्रिया साक्षी सावले सिद्धी आदित्य आणि कनिष्का ओके समजलं का आजचं लेक्चर येस सर ओके सो दिस इज ऑल अबाउट डिटर्मिनंट हे टोटल झालं बघा आपलं डिटर्मिनंट ठीक आहे थांबूया आपण ओके तुम्ही केमिस्ट्री लेक्चरला तुम्ही नंतर जॉईन